वेलकम बॅक टू अवर चॅनल। मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। सो तुम्ही नेहमी जे आमच्या चॅनलवरती ब्लॉग्स बघता हे कुठेतरी फिरण्याचे ब्लॉग्स असतात किंवा कोणत्या फंक्शनचे असतात, हेच काहीतरी ब्लॉग्स असतात। तर आजचा जो ब्लॉग आहे तो थोडासा वेगळा आहे। तर माझी जी बारकी ननंद आहे म्हणजे नितीनची बहीण, त्यांना रिसेंटली एक बेबी झालेला आहे, बेबी बॉय झालेला आहे। तर तो आता सध्या 4 महिन्याचा झालेला आहे, सॉरी 3 महिन्याचा झालेला आहे। तर तो आता सध्या आमच्या घरी आलेला आहे। सो थोडीशी माझ्या डोक्यात आयडिया आली की त्याला जे आहे आम्ही काजळ जे आम्ही रेडीमेड वापरायचो, जे आम्ही दुकानातून आणत होतो, सो ते काजळ जे आहे मी लहान असताना किंवा माझा लहान भाऊ लहान असताना माझ्या आईने किंवा आजीने आम्हाला शिकवलं होतं की काजळ घरी कसं प्रिपेअर करायचं। सो मी आता ते काजळ जे आहे तुम्हाला सुद्धा प्रिपेअर करून दाखवणार आहे घरी। सो आमची पद्धत आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता काजळ ते सुद्धा नक्की आम्हाला कळवायला विसरू नका। आणि हे जे काजळ आहे घरात बनवण्याचं हे खूप लॉंग प्रोसेस असं काही नाहीये, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्येच हे काजळ जे आहे तुम्ही रेडी करू शकता। म्हणजे जास्त टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस अजिबात नाहीये। आणि वरती इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ही की त्याला जे लागणारं मटेरियल आहे, जे सामान आहे ते सुद्धा 4-5 गोष्टींमध्ये होऊन जातं आणि त्या गोष्टी सुद्धा तुमच्या घरात नेहमीच अवेलेबल असतात। सो पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कापूस हवाय, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ओवा हवाय, तिसरं तुम्ही तूप किंवा तेल काही वापरू शकता, आणि एक दिवा जो असतो म्हणजे आपण देवारात जो दिवा लावतो तो देखील चालेल। पण तुमच्याकडे जर मातीचा दिवा असेल जो आपण दिवाळीला लावतो तो जर असेल तर त्याने खूप बेस्ट काम होईल। सो तुमच्याकडे जर कापूस रेडीमेड असेल तर तुम्ही कापूस यूज करा। माझ्याकडे आता सध्या कापूस नाहीये, म्हणजे आहे पण तो कुठे ठेवला मला भेटत नाहीये। सो ह्या ज्या वाती असतात आपण देवाऱ्यामध्ये वापरतो दिवा लावण्यासाठी, सो त्या वाती मी आज यूज करणार आहे। तर वाती ज्या आहेत आपल्याला अशा सोडवून घ्यायच्या आहेत सगळ्या, हे बघा अशा प्रकारे। सो तुम्हाला जेवढ्या प्रमाणात काजळ काढायचं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही ह्या वातीकडून जाड अशी एक वात तयार झाली पाहिजे। असा हा कापूस जो आहे तो सोडवून घ्यायचा आहे। मी ऑलरेडी इथे सोडवून घेतलेला आहे थोडासा, हे असं पूर्ण गोळा करून घेतलाय। कापसाच्या मध्ये ना आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे। ओव्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आणि सुरळी बनवायची। अशी जाड थोडीशी वात रेडी करून ठेवायची। आणि त्याच्यानंतर दिवा सांगितला होता तर आमच्याकडे मातीचा दिवा नाहीये, सो आम्ही हा दिवा घेतलाय, त्याच्यात तेल टाकलाय। तुम्ही राईचं तेल पण वापरू शकता, तूप वापरू शकता, पण तूप जर वापरलं तर खूप चिकट होईल ते, त्यामुळे आपण इथे फक्त तेल वापरतोय। आणि अशी उंच 2 भांडी घ्यायची, म्हणजे वाट्या घेतलेल्या अशा साईडला ठेवायच्या त्याच्या। आणि ही जी वात केलेली आपण ती आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची, म्हणजे आपण दिवा जसा लावतो नॉर्मल तसाच दिवा लावायचा आहे, फक्त याच्यामध्ये कापूसमध्ये आपण ओवा टाकलेला एवढाच फरक आहे। जेवढी बाहेर काढता येईल वात तेवढी काढायची, म्हणजे त्याने काजळी जी आहे ती जास्त येते। सो दिवा पण पेटवून झालाय आणि अशी डिश वगैरे घ्यायची तुम्हाला मोठी, जी तुम्ही कम्फर्टेबली ह्याला कव्हर करू शकता। आता तुम्हाला इकडे वात दिसत असेल की काळा आत्ता सुरू झालाय टाकायला। सो ही जी डिश आहे आपल्याला ही अशी कव्हर करायची आहे। खाली तुम्ही बघू शकता जी वात आहे ती डायरेक्ट डिशला लागली पाहिजे। हे काय सुरुवात झालेली आहे।
सो ही जी प्रोसेस आहे तुम्ही ओव्हरनाईट सुद्धा करू शकता, म्हणजे जास्त काजळ पाहिजे असेल तर, नाहीतर मग 3-4 तासामध्ये सुद्धा होत आहे पूर्ण काजळ. आणि अशा जागी ठेवायचे जिथं वारं वगैरे लागणार नाही. तर मगाशी आपण ती डिश आहे ती उलटी झाकली होती आणि ह्या प्रोसेसला आता 3च तास झालेत फक्त, आम्ही जास्त वेळ थांबलो नाही. सो आता बघूया. तर इकडे तुम्ही बघू शकता खाली जो आपण दिवा लावला होता मगाशी तो दिवा पूर्ण विझलेला आहे. आणि हे जे आहे हे आपलं मेन पार्ट आहे, म्हणजे ही आपली काजळी आहे, ह्यानेच काजळ तयार होणार आहे. हे बघा, आपण डिश उलटी करून बघूया. तर डिश उचलताना जरा सांभाळून उचला, कारण ती खूप गरम असणार आहे. हे सगळं जे आहे हे आपलं काजळ आहे. तर पुढची प्रोसेस काय मी तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर हे जे भांड्यांना वगैरे लागलेलं आहे ते एका स्पूनच्या मदतीने आपण काढून घेऊया. भांडी सांभाळून जा. हे एकत्र पूर्ण असं आपल्याला जमा करून घ्यायचं आहे, म्हणजे ही एक प्रकारे पावडर बेस मध्ये तुम्हाला एक काजळी भेटेल सगळी. सो हे असं हे पूर्ण पावडर आहे. ह्या ज्या गाठी आहेत आपण काढून घेतल्यानंतर या गाठी अशा स्पूनच्या मदतीने आपल्याला फ्लॅटन करून घ्यायचे, म्हणजे लम्स फ्री करायचे आहे आपल्याला. एक स्मूथ पावडरचं टेक्स्चर जे आहे ते क्रिएट करायचं आहे. तर बऱ्यापैकी हे झालं. अशी एक छोटीशी वाटी तुम्ही घेऊ शकता स्टोअर करायला. आम्ही जास्त क्वांटिटीमध्ये नाही बनवलं त्यामुळे मला ही वाटी बस आहे, सॉरी बॉटल. सो तुम्ही काचेची पण घेऊ शकता. ही जी पावडर आपण केलेली आहे ती आपण या बॉटलमध्ये ट्रान्सफर करतो. मगाशी तुम्ही बघितलं की आपण एवढीच वात घेतली होती आणि उगाच थोडेसे नावासाठी आपण ओवा घेतला होता. त्याचं जे आहे एवढं काजळ तयार झालेलं आहे, म्हणजे काजळी. सो ही आपण आता साईडला ठेवूया आणि आपण पॅराशूट ऑइल वापरतो इथे. तर तुम्ही ह्याच्या जागी राईचं तेल सुद्धा वापरू शकता किंवा तूप सुद्धा वापरू शकता. पण तूप मी ह्यासाठी वापरत नाहीये कारण तूप टाकल्यानंतर खूप घट्ट होतं काजळ, म्हणजे जवळजवळ फक्त 2च दिवस तुम्ही वापरू शकता. सो लॉंग लास्टिंग राहण्यासाठी मी आपला पॅराशूट जे नॉर्मल आहे, कोणतंच फ्लेवर नाहीये, नॉर्मल आपलं ह्याच्यामध्ये टाकून घेते. थोडं थोडं टाका, एकदम टाकायला जाऊ नका. आणि हे मिक्स करण्यासाठी तुम्ही सगळ्यात उत्तम म्हणजे काळी पेटीचा वापर करा किंवा तुमच्याकडे जे इयरबड्स असतात
त्याने तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला हवा तसा टेक्स्चर काजळाचा भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला हे मिक्स करायचं आहे. अँड हिअर यू कॅन सी फायनली आवर काजळ इज रेडी विदिन सेकंड्स. जास्त वेळ वगैरे लागलेला नाही आहे. आपला काजळ रेडी झालेला आहे. इथे मी तुम्हाला एक स्वॉच करून दाखवते हातावरती माझ्या. सो ही आहे आपल्या काजळाची कन्सिस्टन्सी. आणि ही काळी पेटी आहे जी आपण मिक्स केलेली आहे. सो दिस इज द कन्सिस्टन्सी. केवढं थिक आहे काजळ हे. आणि म्हणजे ज्याला माहिती नसेल की तुम्ही घरात केलंय काजळ आणि त्याला जर तुम्ही दाखवलं, आय बेट यू ते ओळखूच शकणार नाही की हे बाजारातलं काजळ आहे की तुम्ही घरी पाडलेलं आहे. खूप थिक आहे, लॉंग लास्टिंग आहे, वॉटरप्रूफ आहे, लवकर निघणार नाही वगैरे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हार्मफुल नाही, कारण आपण फक्त याच्यात ओवा आणि कापूस याचाच उपयोग केलेला आहे आणि तेलाचा, याच्या व्यतिरिक्त काहीच केलेलं नाही. सो आवर काजळ इज डन.